वीर, मला ताजा ताजा गाजर खायचंय. हा हा चल त्या दुकानात घेऊया. अहो दादा, बटाटे कसे दिले आणि कांदे? हा ते द्या. चोर चोर, माझी चैन तोडली. दुष्टा, माझी चैन घेतलीस. माझी चैन दे, माझी चैन परत दे. थांबा थांबा. बोल, माझी चैन कुठे आहे? परत दे माझी चैन. काकू, हे आपले मिस्टर चड्डा आहेत. हे तुमची चेन नाही चोरणार. हे तर इथे शॉपिंग साठी आले आहेत. हे खूप चांगले आहे. अच्छा, मग माझी चैन कोण बरं तोडून घेऊन गेला असेल? अहो, तुम्ही तर मला काही कारण नसताना धोपटून काढलं. चोर कोणीतरी दुसराच आहे आणि तो इथेच आहे. ते काय आहे? मी आता आलो. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन. काय झालं? काय दिसलं होतं? असं वाटत होतं एक इनविजिबल ह्युमन शेप सगळ्या घराच्या रूफवर धावत होता. माहित नाही कसं, पण हा चोर सोन्याच्या दागिन्यांची चोरी करत आहे आणि कोणालाही दिसत नाही. हा अदृश्य चोर आहे तरी कोण? आजोबा, आणि कुठे आजोबा आहे? तुम्ही इथे आहात. याची आजोबा, जबाबदारी आज कोण तर घेणार? एक सारख्या चोऱ्या होत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आजोबा, आज मी एक विचित्र गोष्ट बघितली. एक ट्रान्सपरंट ह्युमन शेप सगळ्या घरांच्या रूफवर धावत होता. ट्रान्सपरंट ह्युमन शेप, हे कसं काय शक्य आहे? लोकांना मी सूचना यावर आहे रिसर्च की करतो. लोकांनी सोन्याचे दागिने घालून घराबाहेर पडू नये, कारण आला आहे सोनं चोर. आणि हे पाहण्यासाठी आमचा स्पेशल कार्यक्रम पहा. रात्री 8 वाजता पळा सोनं चोराला. चिंटू, लवकरच सोनं चोरणाऱ्या चोराला पकड. फुरसत गन मध्ये तो धुमाकूळ घालतोय. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. सोनं चोरी करून झोपणारे चोर इथे येऊ दे. हा? 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 जिंटू, हा जो काही तू वेडेपणा केलायस तो नॉर्मल कर आणि या सगळ्यांना गायब कर. तू माझ्या कामावर कधीच खुश नसतो. त्यांना पण गायब करतो आणि स्वतःही गायब होतो. बाय. वीर, तू जे काही सांगितलंस त्यावरून तरी मला असं वाटतंय की ही कुठली तरी बाह्य शक्ती असावी. की एक गोष्ट तर पक्की आहे की त्यांना कुठल्या तरी विशेष कार्यासाठी सोन्याची गरज आहे. अच्छा, असं आहे तर या गोल्ड टीपला गोल्डने स्ट्रॅप करायला लागेल. हे बघा, किती सोनं घेऊन आलोय. तू इकडच्या नागरिकांना उगाचाच त्रास देतोयस. तू तीच चुकी करतोयस जी आपल्या प्लॅनेटवर करत होतास. सगळ्यांना त्रास देणं. त्याच कारणामुळे आपल्याला तिकडून हाकललं गेलं. आपल्याला तिथून काढून टाकलं कारण आपण कमजोर होतो आणि हे जग शक्तिशाली लोकांचं आहे. आपल्याला लवकरात लवकर खूप सारं सोनं एकत्र करावं लागेल. तेव्हा जाऊन कुठे आपण ते घातक हत्यार तयार करू शकतो आणि मग संपूर्ण पृथ्वीवासियांना संपवून आपण पृथ्वीवर राज्य करू. चार्ली बरोबर बोलतोय. नाही, आपण दुसऱ्यांना त्रास देण्याऐवजी अशा प्लॅनेटवर जायला हवं जिथे आपण शांततेत राहू आणि कोणतंच हत्यार बनवायची गरज भासणार नाही. मित्रांनो, अचानक सिटी मध्ये सोनं चोरी होण्याच्या घटना वाढल्यात. म्हणून सगळ्यांना सूचना दिली जाते की सगळ्यांनी आपापले सोन्याचे दागिने सेंट्रल हॉल मध्ये ठेवावे. जोपर्यंत चोर पकडला जात नाही तिथे सिक्युरिटीचा पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. तिथे तुमचं सोनं सेफ राहील. तुमचा लाडका मित्र रोबो बॉय. आता बघतो कसा वाचून जातो ते. रोबो बॉय सूट ऑन.
Super Boy suit on. मला मुळीच माहित नाही की तू कोण आहेस, पण एक गोष्ट समजून घे, आम्ही तुझे शत्रू नाही आहोत. मी तुला वरती खेचतोय, पण तुला काय पाहिजे, तू सोनं का चोरतोयस हे सगळं सांगावं लागेल. तू का आमच्या मागे पडलायस? कोण आहेस तू? चांगल्यांचा मित्र, वाईटांचा शत्रू. नाव आहे वीर, वीर द रोबो बॉय. 3 पर्यंत मोजेन, निघून जा, नाही तर चांगलं नाही होणार. 1 2 3 घे, मीच बोललो. चोरलेलं सोनं परत कर, हा? आणि जिथून आलायस तिथे परत जा. Trail suit on. कुठे गेला? तू खूप शूर आहेस वीर. तू यांना चांगला धडा शिकवला आहेस. तुम्ही जिथून आला आहात तिथे मुकाट्याने परत जा, आणि जेवढं सोनं चोरले ते परत करा. हे घे. प्लीज ब्राओ, आम्हाला इथे सोडून जाऊ नको. प्लीज ब्राओ, आम्हाला सोबत घेऊन चल. एका अटीवर, की परत कधीच कोणाला त्रास देणार नाही. आपण आपल्या राहण्यासाठी एक असा प्लॅनेट शोधू जिथे आपण शांतपणे राहू आणि कोणालाही त्रास होणार नाही.
वचन देतो, आम्ही वचन देतो. चला, छान झालं. सगळ्यांचे सोने मिळाले. चला आता सगळ्यांना परत देऊया. चिंटू, हे सगळं जे सोनं आहे ते ज्याचं त्याला परत कर. अगडम पगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम.